स्वाध्याय इयत्ता 7वी, विषय मराठी, कविता 14वी, कवितेची ओळख. प्रश्न पहिला, खालील चौकटी पूर्ण करा. आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. कविता करण्याची व समजून घेण्याची आकलनशक्ती वाढवणे. सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. सगळे कवितेत संवाद करू लागले. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण. सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. सुधीरला काव्यप्रतिभा म्हणजे काय ते कळाले म्हणून. प्रश्न दुसरा, पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. सुधीरला काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळे सदस्य यमक जुळून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते. प्रत्येकजण आपापल्या अनुभव विश्वातील सोपे शब्द वापरतात. उदाहरणार्थ, आजी सांजवाक आणि कांद्याची पात असे यमक जुळवते तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा वाढतो वात अशी शब्दरचना जुळवतात तेव्हा गंमत येते. बाबांच्या अनुभवात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते ऑफिसला जाण्याची घाई, बॉस असल्यामुळे ते बॉस करून देणार नाही सही अशी शब्दकसरत करतात. तर आई काय बाई कवितेची कमाल, हसतात तोंडावरून धरून रुमाल असे यमक जुळवते. ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते तेव्हा तिच्या कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी या पंक्तीतून भावाबद्दल विश्वास व प्रेम व्यक्त करते. अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात. प्रश्न तिसरा, या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा. सुधीर नावाचा एक मुलगा होता. त्याच्या शाळेत त्याला काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. पण त्याला तो प्रकल्प कसा करावा ते समजत नाही. तो घरी जातो तेव्हा आजोबा त्याच्या पडलेल्या चेहऱ्याचे कारण विचारतात. तो प्रकल्पाबद्दल सांगतो तेव्हा आजोबा, आजी, आई, बाबा, ताई सर्वजण त्याला हा प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतात. सर्वजण काव्यात बोलण्यास सुरुवात करतात. काहीही बोलायचे असेल तर छोट्या छोट्या कवितेच्या ओळी तयार करून म्हणतात. या सर्व ओळी व प्रकल्प कशा प्रकारे पूर्ण केला याविषयी संपूर्ण माहिती सुधीर त्याच्या वहीत लिहितो व शाळेत दाखवतो. अशा प्रकारे सुधीर त्याचा प्रकल्प पूर्ण करतो. प्रश्न चौथा, आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. सोहम, मी आणलाय ब्रश, चला चित्र काढूया फ्रेश. रोहन, मी काढले चित्र पण दिसते थोडे विचित्र. सोहम, बगळा झाला गोरा, पायातेच्या दोरा. रोहन, माझ्या चित्रात राजा वाजवत आहे बाजा. मोहन, चित्र काढणे नाही सजा, चित्र रंगवण्यात येते मजा.
प्रश्न 5. पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा. उत्तर. आजोबा म्हणतात, तू बनव भाजी, छान चवळी, आण रे इकडे दादांची कवळी. यावर आजी म्हणते, तुमची इच्छा हात ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. हा काव्यसंवाद मला खूप आवडला, कारण या संवादातून आजी आजोबा यांचा गोड स्नेहबंध दिसून येतो. आजोबा मिश्किलपणा चवळी कवळी या यमकातून प्रकट होतो. आजींच्या अनुभवातील चवळीची भाजी व आजोबांची दातांची कवळी यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो. म्हणून हा काव्यसंवाद मला सर्वाधिक आवडला. प्रश्न 6. खालील आकृती पूर्ण करा. पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे. शांताबाई शेळके, नारायण सुर्वे, ग. दि. माडगूळकर. बालकवी. चर्चा करूया. तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? मला कविता करायला आवडत असल्यास मी कवितांची निरनिराळी पुस्तके वाचेल. शक्य तितक्या जास्त काव्यसंमेलनास हजेरी लावेल. छोट्या छोट्या कविता तयार करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही काव्यरचनांचा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हाला कसा वाटला याबाबत मित्रांशी चर्चा करा. एकदा आमच्या गावात होळी सणानिमित्त काव्यरचनेचा कार्यक्रम होता. मी माझ्या बाबासोबत तो ऐकायला गेले होते. त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात अनेक कविता या विनोदावर आधारित होत्या. काही कवितांमध्ये राजकारणातील विनोद होते, काही कवितांमध्ये कौटुंबिक विनोद, तर काही कवितांमध्ये सामाजिक विनोद होते. कधी कधी मोठेपणा दाखवण्यासाठी लोक खोटं बोलतात आणि त्यात त्यांची स्वतःचीच फसगत होऊन परेशानी होते. एकंदरीत हा कार्यक्रम मला खूप आवडला. यातून बरेच काही शिकायला मिळाले. खेळूया शब्दांशी. खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. खो देणे, नकार देणे, पास सोडणे, बंधनातून मुक्त होणे, हेका धरणे, हट्ट करणे, भावनांचे मोहोळ चेतवणे, भावना जागृत करणे. खालील कंसात काही म्हणी दिल्या आहेत. दिलेल्या वाक्याशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. अति तिथे माती, आगीतून उठून फुफट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, ना आवडतीचे मीठ, आणि थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली. हुशारकी मारणाऱ्यांचा पराजय होतो. गर्वाचे घर खाली. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे. कामापुरता मामा. सर्वत्र परिस्थिती समान असणे. पळसाला पाने तीनच. थोडे थोडे जमून मोठा संचय करणे. थेंबे थेंबे तळे साचे. एका संकटातून बसवणे
व दुसऱ्या संकटात सापडणे. आगीतून उठून फुफाट्यात पडणे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. अति तिथे माती. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही. न आवडतीचे मीठ आळणी. आपण समजून घेऊया. चारही प्रकारातील वाक्यांचे नमुने तयार करा. विधानार्थी वाक्य. काल खूप पाऊस पडला. गुलाबाचे फूल सुंदर आहे. प्रश्नार्थी वाक्य. काल किती पाऊस पडला? कोणते फूल सुंदर आहे? 3. उद्गारार्थी वाक्य. बापरे, किती पाऊस पडला काल. हा हा हा, किती सुंदर गुलाब हा. आज्ञार्थी वाक्य. छत्री घेऊन जा, तो गुलाब मला दे. कविता करूया. वरील शब्दांचा वापर करून तुम्हाला अशा काव्यात्मक ओळी तयार करता येतात का ते पहा, प्रयत्न करा व छानशी कविता तयार करा. हुशारकीने मी करतो बडबड, म्हणूनच झाली एकदा गडबड. वर्गात होती वाचन स्पर्धा, पुस्तकात लपवला चेहरा अर्धा. खेळाच्या तासात मी पुढे, चेंडू माझा आकाशात उडे. स्पर्धेत सगळ्या पहिला नंबर, खेळ खेळून दुखवते कंबर. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक